दिल्लीमध्ये पुन्हा एकदा युवा आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे। कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीने 5 सप्टेंबरला दिल्लीत शांततापूर्ण असं मोर्चाची घोषणा केली। हा मोर्चा इंडिया गेट पासून सुरू होऊन दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाणार आहे। यामागचं कारण म्हणजे सरकारने दिलेली आश्वासनं ही अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत। आता समजा हजारो तरुण पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर उतरले गेले तर काय होईल? आणि यावेळी दिल्ली पोलिसांनी ही मोठी तयारी ही सुरू केली आहे। त्यामुळे मग 5 सप्टेंबरला नेमकं असं काय घडणार, हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे, सीजेपी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत का आहे आणि 5 सप्टेंबरला दिल्लीत नेमकं काय काय घडू शकतं याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। दिल्ली पुन्हा एका मोठ्या युवा आंदोलनासाठी सज्ज होते आणि यावेळी पोलिसांनीही आधीच तयारी सुरू केली आहे। कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीने 5 सप्टेंबरला दिल्लीत मोठा असा शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। हा मोर्चा इंडिया गेट पासून सुरू होऊन दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाणार आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व नीट परीक्षेत जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांकडून आणि कथित पोलीस बळाचा सामना केलेल्या व्यक्तींकडून केलं जाणार असल्याचं सीजेपीने म्हटलं आहे। पण प्रश्न इकडे असा आहे की आधी आंदोलन थांबवलं होतं तरी आता पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली आहे सीजेपीवर? यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। नीट यूजी पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेला अनियमिततेच्या मुद्द्यावर सीजेपीने जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं। 20 जुलैला या आंदोलनाने मोठं रूप घेतलं आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार तब्बल 30,000हून अधिक लोक जमले गेले होते। त्यानंतर संसदेकडे जाण्याच्या प्रयत्नात बॅरिकेड्स जवळ परिस्थिती ही बिघडली गेली आणि आंदोलक व पोलिसांमध्ये संघर्ष झाला। दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडून वापरलेलं बळ परिस्थितीनुसार होतं असा दावा केला आहे। यानंतर 25 जुलैला सीजेपीने आंदोलन मागे घेतलं। त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारकडून काही महत्त्वाच्या मागण्यांबाबत आश्वासनं ही मिळाली होती। त्यावेळी यामध्ये नीट प्रकरणात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांविरोधात दाखल केलेल्या FIR मागे घेण्यासंबंधित आश्वासनांचा समावेश होता। मात्र आता सीजेपीचा असा आरोप आहे की सरकारने दिलेली आश्वासनं ही पूर्ण झालेली नाहीयेत। त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय सीजेपी कडून। आता या सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं ट्विस्ट म्हणजे दिल्ली पोलिसांनी मोठी तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे। 20 जुलैला आंदोलनानंतर पोलिसांच्या गुप्त माहिती गोळा करण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले। दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी सोशल मीडिया ब्रांचला मोठ्या आंदोलनापूर्वी किमान किमान 10 महत्त्वाच्या प्रकारची माहिती गोळा करून तिचं विश्लेषण करण्यास सांगितल्याचं वृत्त आहे। म्हणजे आता फक्त आंदोलनाला किती लोक येणार एवढंच नाही तर कोण येणार, ते कोणत्या संघटनेशी जोडले गेलेले आहेत, कोणत्या राज्यातून लोक येणार आहेत, ते दिल्लीत कुठे राहणार आहेत, त्यांची स्थानिक संपर्क व्यवस्था काय आहे, आंदोलनासाठी पैसा आणि इतर मदत कुठून होतीये आणि आंदोलनाचे प्रमुख आयोजक कोण आहेत यांसारखी माहिती पोलिसांकडून आधीच ही गोळा केली जाणार आहे या स्पेशल फोर्स तर्फे। मोठ्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांमध्ये माहितीची देवाणघेवाण जलद व्हावी यासाठी वायरलेस कम्युनिकेशन व्यवस्थेचाही आढावा या ठिकाणी पोलिसांकडून घेतला जातोय। पोलिसांचं असं म्हणणं आहे की या नव्या पद्धतीचा उद्देश हा शांततापूर्ण आंदोलन रोखणे नाहीये तर मोठ्या गर्दीच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित हाताळण्यासाठी आधीपासूनच तयारी ठेवणे असं आहे। मात्र दुसरीकडे आंदोलनकर्त्यांच्या हालचाली, त्यांची माहिती आणि त्यांच्याशी संबंधित नेटवर्क इतकंच लक्ष ठेवलं जाणार असल्याने प्रश्न आंदोलनाच्या हक्काचा आणि पोलिसांच्या देखरेखीच्या मर्यादेचाही या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे 20 जुलैच्या आंदोलनातील पोलीस कारवाईवर स्वतंत्र चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय समितीही स्थापन केली आहे। त्यामुळे 5 सप्टेंबरचा हा मोर्चा फक्त आणखीन एक आंदोलन नसणार आहे तर सीजेपी आणि केंद्र सरकारच्या दाव्यांची कसोटी ठरू शकते। एकीकडे सरकारने दिलेली आश्वासनं ही अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाहीयेत
त्यामुळे हा सीजेपीचा जो सवाल आहे, तर दुसरीकडे मोठ्या आंदोलनाच्या आधी पोलिसांनी आपली तयारी ही किती मजबूत केली आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा सीजेपी सरकार आमने सामने धडकणार का? सरकार खरंच आश्वासनांवर काम करतंय की तरुणांचा विश्वासघात झाला आहे आणि दिल्ली पोलिसांची नवी ही रणनीती आंदोलन नियंत्रणासाठी आहे की वाढत्या देखरेखीची सुरुवात? 5 सप्टेंबरला याचं चित्र आणखीनच आपल्या समोर स्पष्ट होईल. पण तुम्हाला या आंदोलनाबाबत, सरकारच्या आश्वासनांबाबत काय वाटतं? तुमच्या मत, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.